हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 12. आपण लास्ट टाइम कोणाला आठवते आपण कुठल्या श्लोकला थांबलो होतो? मधुसूदन प्रिय माताजी बोला. चौथ्याला थांबलो होतो, 5वा चालू होणार. ओके, ठीक आहे माताजी. सॉरी, तुमची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही बुधवारची, पण तुम्ही क्लासला आलात त्याबद्दल धन्यवाद. क्षमस्व आहे. हरे कृष्णा. प्रभूजी, काल झाला इथे प्रोग्राम, पण पुढच्या बुधवारपासून फिक्स आहे, बुधवार आज जाणार आहे. हरे कृष्ण. दुसरा कोणताही वार ठेवा प्रभूजी प्लीज. हरे कृष्ण. करूया काहीतरी. हरे कृष्ण. ओके, सो हा अध्याय आहे भक्ती योग, राईट? अध्याय नंबर 12. आणि आपण जसं तुम्ही म्हटलं, आपण श्लोक नंबर 4 ला थांबलो होतो. या अध्यायाच्या सुरुवातीला श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झाले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते, राईट? सो 2 कॅटेगरीज ऑफ पीपल, सविशेषवादी आणि निर्विशेषवादी. ठीक आहे, हे आपलं डिस्कशन चालू होतं लास्ट टाइम की यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. आणि इमिडिएटली भगवंतांनी उत्तर दिले दुसऱ्या श्लोकामध्ये, मय्यावेश्य मनोये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया पर्यपितास्ते तमे युक्त तमोमता. राईट? श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. सो इट्स अ डायरेक्ट आन्सर. आपल्याला काही कन्फ्युजनची गरज पण नाही आणि कन्फ्युजन व्हायला पण नको, राईट? स्ट्रेट आन्सर दिलेलं आहे. अर्जुनाने विचारलं की तुमच्या 2 रूपांपैकी कुठल्या रूपावरती ध्यान सर्वश्रेष्ठ आहे, साकार की निराकार? भगवंत म्हटले साकार. इट्स अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. परंतु आपल्या अंडरस्टँडिंग करता आणि आपल्याला समजवण्याकरता भगवंत पुढे याला एलिब्रेट करायला चालू करतात. भगवंत म्हणतात ना 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये, जिथे आपण थांबलो होतो, परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. राईट? आणि आपण ह्याच्यावरती चर्चा केली होती. माझीच प्राप्ती करतात म्हणजे निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करतात, पहिली अंडरस्टँडिंग. आणि दुसरी अंडरस्टँडिंग, निर्विशेष ब्रह्माची जन्मोजन्मी उपासना केल्यानंतर, राईट, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते, शेवटी त्यांना कळतं वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, की शेवटी वासुदेवाचे सर्व आहेत हे त्यांना शेवटला कळतं. राईट? सो बेसिकली आपण हा प्रिन्सिपल विसरला नाही पाहिजे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रतान भूतानी यांती भूतेजा मध्यजनोपी यांती माम. जो ज्याची पूजा करतो त्याच्याकडे पोहोचतो. राईट? हे आपण आय थिंक 10व्या अध्यायात, 10व्या अध्यायात बघितलं होतं. सो प्रिन्सिपल क्लिअर आहे. आणि इथे ह्या श्लोकाला वाचून तुम्हाला असं कधी वाटायला नको की निर्विशेष ब्रह्माची उपासना केल्यावरती कसं काय सविशेष साकार रूपात भगवंत प्राप्त होतात. तर त्याचा अर्थ असा आहे. आणि सेकंडली आपण हे पण चर्चा केली होती की बऱ्याचदा म्हणजे असुर असतात त्यांना पण मुक्ती भेटते. राईट? तुम्ही ऐकले असेल की कुरुक्षेत्र युद्धामध्ये जे असुर मारले गेले होते त्या सगळ्यांना मुक्ती प्राप्त झाली. बरोबर आहे? भगवंतांना बघून त्यांनी शरीर त्याग केला. पण त्यांना भेटणारी जी मुक्ती आहे ती मुक्ती ही कशी असते? निर्विशेष मुक्ती असते, सविशेष मुक्ती नसते. ते भगवंतांच्या ब्रह्मज्योतीपर्यंत पोहोचू शकतात, परंतु भगवंतांच्या धामात जाऊ शकत नाही. म्हणून भगवंतांच्या हाताने जर कोणी मृत्युमुखी पडला तर त्याला भाग्य उदवत होतो. राईट? म्हणजे जे ज्ञानी हजारो वर्ष तपस्या करून प्राप्त करतात त्यांना इमिडिएटली प्राप्त होतं. परंतु निर्विशेष ब्रह्म हे काय आहे? सर्वोच्च भगवंतांचं स्वरूप नव्हे,
भगवंताचं सर्वच्या सर्व काय आहे, 3 रूपामध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. वदंती तत्वविदस तत्वस यत् ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते. ब्रह्मस्तर हा भगवंताचा पहिला स्तर आहे, त्यानंतर परमात्मा हा दुसरा स्तर आहे आणि उच्च सर्वात स्तर आहे भगवान स्तर. राईट. मग हे एवढं सगळं सांगितल्यावरती की श्रेष्ठ कुठला आहे, सविशेष आहे, निर्विशेष आहे. राईट. आणि निर्विशेष ब्रह्माची उपासना केल्यानंतर सुद्धा इव्हेंच्युअली ते माझ्याकडे जातात. ते सांगितल्यानंतर भगवंत मग पुढे यु नो 5व्या श्लोकात सांगतात आपल्याला. आणि जस्ट बिफोर आपण तिकडे जाऊ, 3-4 श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, तुम्ही जर सेकंड पॅराग्राफला गेलात, सेकंड पॅराग्राफ म्हणजे पहिलाच पॅराग्राफ 3-4 लाईनीमध्ये प्रभुपाद लिहितात, या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करावायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गभित अर्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. राईट. म्हणून हा शब्द इथे वापरला गेलेला आहे, सर्व भूत हिते रत. राईट. म्हणजे ऍक्च्युली पर्सनलिस्ट असेल किंवा इम्पर्सनलिस्ट, साकारवादी किंवा निराकारवादी, दोघांकडूनही अपेक्षित आहे की त्यांनी समाजाच्या कल्याणाकरता कार्य करावं. राईट. तुम्हाला त्याचा शब्द दिसत असेल, सर्व भूत हितरथ, सर्व प्राणी मात्रांच्या हितार्थ. म्हणजे व्यक्ती जोपर्यंत त्या भावामध्ये येत नाही तोपर्यंत तो सम होऊ शकत नाही जगामध्ये. कारण सेवा कोण करेल, आपल्या कुटुंबाची सेवा सोडून दुसऱ्यांची सेवा कोण करेल, जो समस्तरावरती येईल. राईट. ज्याला या जगामध्ये फक्त आपल्या आसपास असणारे नातेवाईक यांच्याशी आपलं नातं न बघता संपूर्ण विश्वासाचं नातं बघू शकतो, तोच सेवा करू शकेल ना. नाही तर सेवा कशी होऊ शकेल. तुम्हाला उद्या प्रसाद काउंटरवरती जर प्रसाद वाटायला लावला आणि प्रसाद काउंटरवर तुमच्या घरचा कोणी आला असेल तर हरे कृष्ण, मग तुम्ही नक्कीच त्याच्या प्लेटमध्ये एक्स्ट्रा आयटम पाडणारच. नाही पाडणार. जर नाही पडला तर समजून घ्यायचं की तुम्ही समज झालेला आहात. पण याचा अर्थ असा पण होत नाही की तुम्ही त्याला प्रसाद एक्स्ट्रा दिला म्हणजे तुम्ही इम्पार्शियल आहात. नाही, मे बी जास्त अफेक्शन आहे कारण तुम्ही जास्त त्यांनी सेवा तुम्हाला दिलेली आहे. राईट. तर जो सेवा देतो त्याला तुम्ही नक्कीच जास्त प्रेम देणार ना. मधुसूदन प्रिय माताजी हा म्हणतायत. हरे कृष्ण. सो सांगण्याचा आशय असा आहे की पर्सनलिस्ट किंवा इम्पर्सनलिस्ट दोघांनाही आध्यात्मिक समभावावरती यावं लागतं. ती भावना विकसित करावी लागते. त्याशिवाय म्हणून इन वन सेन्स इम्पर्सनलिस्ट सुद्धा हे फार एलिव्हेटेड असतात, निराकारवादी. फक्त प्रॉब्लेम असा आहे, तो प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय आता नेक्स्ट श्लोकामध्ये येताना. ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही बघा ना, भारतामध्ये एवढे निराकारवादी आहेत. इव्हन प्रभुपाद म्हणतात, बऱ्याचदा एक कोटेशन आहे शास्त्रांमध्ये, की जर तुम्ही एखाद्या मायावादी जरी संन्यासाला बघितलं तर आणि तुम्ही जर दंडवत त्याला दिला नाही त्या दिवशी तुम्हाला उपास करावा लागतो. ऐकलं असेल तुम्ही. राईट. नाही ऐकलं. जर समजा मायावादी संन्यासी तुम्हाला दिसला आणि तुम्ही त्याला समजा दंडवत केला नाही, त्या दिवशी तुम्हाला उपाशी राहावं लागतं, कारण तुम्ही इन्सल्ट केले त्याची. तर विचार करा किती स्टँडर्ड आहे इव्हन फॉर इम्पर्सनल निराकारवादी मायावादी संन्यासा करता. म्हणजे वैष्णव जे संन्यासी असतात त्यांना किती आपण हे केलं पाहिजे, विचार करा. सो दिस इज द स्टँडर्ड. बट एवढं सगळं असताना सुद्धा निराकारवादामध्ये काय प्रॉब्लेम आहे. श्लोक नंबर 5 वाचा. गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 5. हरे कृष्ण. पाच श्लोक नंबर 5. क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गती दुःखम देहवतीरवाप्यते. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे
हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काय कळलं तुम्हाला या श्लोकावरनं सांगा मला. दोन गोष्टी दिलेल्या आहेत. क्लेश, राईट. क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे तुम्हाला कळतं क्लेश म्हणजे काय? कोणाकोणाला क्लेश झालेला आहे आयुष्यामध्ये? हरे कृष्ण. सगळ्यांना झालाय क्लेश, राईट. क्लेश काय काय लोकांना भक्तिशास्त्री क्लास लांब झाल्यामुळे क्लेश पण झाला असेल. आम्हाला सांगितलं होतं 1.5 वर्षामध्ये कोर्स संपणार आहे. आता कुठलं 4थं वर्ष चालू आहे ना आपलं. हरे कृष्ण. यावर्षी पूर्ण होईल. यावर्षी क्लेश समाप्त फॉर एव्हर. मग तुम्ही आपल्या मार्गाला, मी आपल्या मार्गाला. हरे कृष्ण. तर क्लेश हे जनरली स्पिरिच्युअल पाथ जे आहे, आध्यात्मिक मार्ग, म्हणजे आपण एकत्र राहू, असं काळजी करू नका, आपण दूर न जाणार. आपण एकत्र असू, एकत्र आपण आध्यात्मिक याच्यामध्ये वरती आपण प्रगती करू, दूर राहून पण. तर आता इथे भगवंत म्हणतात, इस मार्ग में जो लोग रहते हैं इसमें सबसे पहले चीज दी गई क्लेश. जे व्यक्ती निर्विशेष परम सत्याच्या निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहेत त्यांना सर्वात पहिले जे भेटतं ते भेटतं क्लेश. ठीक है. मग आता कोणाला बनायचंय निराकारवादी? ऑलरेडी लाइफ में इतना क्लेश है, अध्यात्म में जाने के बाद और क्लेश कौन लेगा, है ना. जनरली लोग आरडाओरडा करतात, इस्कॉन में आया हूं मेरा क्लेश बढ़ गया. इस्कॉन में आने के पहले सुखी था मैं. क्यों? क्योंकि इधर आने के बाद मालूम पड़ा कि क्लेश क्या होता है. पहले मालूम नहीं था क्लेश क्या होता है, इसलिए इग्नोरेंस इज ब्लिस. बराबर है. मालूम नहीं था तो मार खा रहा था, मालूम नहीं पड़ा था मार खा रहा हूं. अभी मालूम पड़ता है ऐसे मार खा रहा हूं मैं, अभी दुख होता है मुझे. राइट. तुम्हाला माहित नाहीये ऍक्च्युली तुम्ही इस्कॉन मध्ये आहात, सुखी आहात. निराकार मार्गामध्ये गेलात तर तुम्हाला किती दुःख होईल आणि कष्ट होतील. आता येते प्रभुपाद निरूपीकरण करतील तात्पर्यामध्ये. सो फर्स्ट थिंग इज क्लेश. क्लेशो अधिकतर तेषाम, राईट. जे लोक अव्यक्त आसक्त चेतसाम, ज्यांचे मन अव्यक्तामध्ये आसक्त झालेले आहे. अव्यक्त म्हणजे काय सांगा? अव्यक्त म्हणजे काय? घाबरू नका, भक्तिशास्त्री ऑफिशियल कोर्स आहे तुमचा. व्यक्त नसणार आहे. हा. आता तुम्ही मला सांगा, तुम्हीच उत्तर द्यायचं आणि तुम्हालाच उत्तर कळणार आहे. इथे भगवंत काय म्हणतात? ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे. आता जी गोष्ट अव्यक्त आहे म्हणजे जे प्रकट व्यक्त नाहीये, बरोबर आहे, त्याच्यावर तुम्ही कसं काय आसक्त होऊ शकता? हरे कृष्ण. दिस इज द गुगली. जे व्यक्त नाहीये त्याच्यावर तुम्ही कसं काय आसक्त होऊ शकता? या जगामध्ये आपण आसक्त कोणावरती होतो? हरे कृष्ण. सांगायला नको. रूप, रंग, गंध, स्पर्श. रूप, रंग, गंध, स्पर्श. अजून काय राहिलं? हा. सेवा कोंडलीला माताची काय झालं? वास. कसला वास? स्वाद. हा. रूप, रंग, गंध, स्पर्श आणि स्वाद. जर तुम्हाला गोष्टी जर दिसत असतील किंवा अनुभवामध्ये येत असतील त्याच्यावरती आपण मेडिटेट करू शकतो, राईट. ज्या गोष्टी अनुभवातीत नाहीये त्याच्यावरती कसं काय आपण मेडिटेट करणार? मग आता ही मोठी गुगली आहे. ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. राईट. नंबर 1. पहिली गोष्ट, आपण त्याच्यावरती मेडिटेट करू शकत नाही. बट स्टील यू कॅन मेडिटेट, बट दॅट्स व्हेरी 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 डिफिकल्ट. राईट. तुम्हाला आता इव्हन ऑर्डिनरी लौकिक उदाहरणामध्येच चक्कर यायला लागले की जे दिसत नाही त्याच्यावरती कसं काय ध्यान करणार, जे दिसतं त्याच्यावर ध्यान करणार ना. राईट. सेकंड गोष्ट, नेक्स्ट लाईन मध्ये, अव्यक्ता ही गतीर दुःख देह अवधिर अव्यापते. राईट. काय सांगितलेलं आहे? त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवनासाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते.
आणि प्रभुपाद वर्ड टू वर्ड मध्ये लिहितात दुःखम म्हणजे दुःखकारक. पहिले सांगितले क्लेश, नंतर सांगितलं दुःख, राईट. सो जनरली या जगामध्ये आपल्याला क्लेश आणि दुःख का भेटतात? वेन वी आर अटॅच टू वाईन, वुमेन अँड मनी. या 3 गोष्टींची आसक्त असणाऱ्या व्यक्तींना जगामध्ये कष्ट भोगायला लागतात. वाईन म्हणजे काय? इंटॉक्सिकेशन, इंटॉक्सिकंट म्हणजे बेसिकली ऍडिक्शन देणारी गोष्टी, नशेच्या गोष्टी, नशेच्या काही पण गोष्टी असू शकतात. अपोजिट सेक्स, नशेची गोष्ट, आणि मनी, वेल्थ, संपत्ती. या 3 गोष्टींमुळे जगामध्ये लोकांना क्लेश आणि दुःख होतं, अननेसेसरी अटॅचमेंट्स. मग तुम्ही म्हणाल की स्पिरिच्युअल पाथ मध्ये सुद्धा क्लेश आणि दुःख होतो का? हाँ, बड़ा क्लेश और दुख होता है अगर वो निर्विशेष मार्ग है. का? आता ह्याला तुम्ही समजताना असं समजून घ्या. प्रभुपाद तात्पर्यामध्ये बिगिन करतात योगीजन परम सत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात, त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते. आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले असतात त्यांना भक्तियोगी असे म्हटले जाते. आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांमधील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला आहे. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंताकडे नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे, तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्यामुळे देहधारी जीवनासाठी हा मार्ग अत्यंत सहज सुलभ आणि स्वाभाविक आहे. राईट. नाउ लेट अस अनालाइज. हा याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट श्लोक आहे. मी तुम्हाला हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे. तुम्ही गणितामध्ये, तुम्ही गणित नाही ऍक्च्युली जॉमेट्रीमध्ये, राईट, ते असतं ना एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, बरोबर आहे. एक्स ऍक्सिस कुठे असतो? वरती असतो ना, खालती असतो? मी विसरलो, तुम्ही पण विसरलात. बरं ठीक आहे. तुम्ही एक असा एक्स आणि वाय असतं हे एवढं तर माहिती आहे ना, एक्स आणि वाय. आणि मध्ये जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो तो 0 असतो. तो 0 पासून स्टार्ट होतो. 1 2 3 4 0 1 2 किंवा निगेटिव्ह 0 1 2 3 असं वॉट एव्हर. मग आता तुम्ही विचार करा. सो बेसिकली आता याच उदाहरणाला तुम्हाला असं पकडायचं आहे, भौतिक जगत, आध्यात्मिक जगत. सॉरी, इथे भौतिक पकडा आणि वरती आध्यात्मिक पकडा. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, भौतिक जगत, आध्यात्मिक. आणि मधला जो पॉइंट आहे जिथे 0 असतो ते म्हणजे ब्रह्मस्तर. कळलं तुम्हाला आता? भौतिक जगापासून तुम्ही जेव्हा स्टार्ट करता वर 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 जायला, आणि एक पॉइंट असा येतं तिथे तर ब्रह्मस्तर येतं, आणि त्या ब्रह्मस्तराच्या पलीकडे मग आध्यात्मिक जगत आहे. सो एक्स ऍक्सिस इज भौतिक जगत, 0 इज ब्रह्मन, आणि वाय ऍक्सिस इज आध्यात्मिक जगत. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निराकारवाद म्हणजे बेसिकली हा 0, राईट. आता तुम्हाला एक उदाहरण देऊया आपण. एक ग्लास आहे, ठीक आहे. एका ग्लासामध्ये पाणी आहे, ठीक आहे. समजा आता तुम्हाला त्या ग्लासातलं पाणी तुम्ही फेकून दिलं, ठीक आहे. ग्लास आहे का माझ्याकडे इथे? ऍक्च्युली ऑफिस चेंज झालंय त्यामुळे इथे ग्लास दिसत नाहीये कुठे, जाऊ द्या. इमॅजिन करा तुम्ही आता असता, ठीक आहे, दूर आहे ग्लास. एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी तुम्ही फेकून दिलं आणि ग्लासला उपडा केला तुम्ही आणि टेबलावरती ठेवला असा उपडा. त्याच्यामध्ये पाणी नाहीये आता, पण त्याच्यामध्ये हवा आहे ना. समजा तुम्ही हवा पण काढली, किती कठीण हवा काढणं तुम्हाला सांगा, कठीण आहे की नाही? किती त्याला म्हणजे कुठं पण थोडेसे पण होल नाही पाहिजे, म्हणजे थोडेसे. आणि तुम्ही बऱ्याच प्रयत्नाने, पुष्कळ प्रयत्नाने हवा काढली कम्प्लीट, यु नो, आणि त्याला हवालेस मेंटेन केलं. थोडं जरी कुठनं जरी थोडा छिद्र आलं, लगेच पटकन हवा त्यात भरून जाईल. सोपं आहे का एवढं? त्याला मेंटेन करणं व्हॅक्यूम, त्याला व्हॅक्यूम म्हणतात, नाही ना? तसंच आता आपलं डोकं घ्या, ठीक आहे. डोकं आपलं म्हणजे आपलं मन, ह्याच्यामध्ये समुद्र किती हजारो हजारो अरबो अरबो गॅलन किंवा टन तुम्ही जे काय म्हणाल तेवढं पाणी आहे, तेवढा कचरा भरलेला याच्यामध्ये, ठीक आहे. आता पहिले याला साफ करायचं. हरे कृष्ण याला साफ करायचं, याला जन्मजन्म लागतात. बहुनाम जन्मना म्हणते, साफ करत राहा. आणि साफ केल्यावरती मग प्रयत्न करायचे की ह्याच्यामध्ये काही कचरा जाणार नाही, राईट. सोपं आहे का काम? नाहीये. मग आता ही जी तुलना आहे
याची तुलना अशी केली जाते. आणि समजा तुम्ही पूर्ण शून्य केलं, सगळा कचरा काढून फेकून दिला आणि आता तुम्हाला शांत होऊन काय करायचंय, तुमच्या डोक्यामध्ये काही नाहीये, आता सगळं जसं पाण्यात ग्लासमधनं पाणी फेकून दिलं, हवा राहिली, हवा पण काढून टाकली तुम्ही आणि त्याला व्हॅक्युम तयार केलं आणि आता तसं तुम्ही डोक्यातनं सगळं कचरा काढून टाकला, तुम्ही एक ठिकाणी स्थिर झालात आणि तुम्हाला आता ध्यान करायचं. कशावर ध्यान करायचंय? कशावरतीच ध्यान करायचं नाहीये. हरे कृष्ण. याला म्हणतात अव्यक्तावर ध्यान करणे. तुम्हाला ध्यान करायचंय, काही नाहीये, झिरो. सोपं आहे का हे काम? आणि इथे प्रभुपाद भगवंत काय म्हणतात, अव्यक्ता हे गतिर दुःखम देह अवधीर अवाप्यते. ज्याला देहात्म बुद्धी आहे त्याला अशा गोष्टीवर ध्यान करायला सांगणे, ज्याला देहच नाहीये किंवा त्याला आकार नाहीये, कसं ध्यान करू शकेल तो? आपल्याला सवय कशावर ध्यान करायची आहे? कुठल्या तरी वस्तूवरती ज्याला आकार आहे, राईट? किंवा एखादा ध्वनीवरती, जसं आपण महामंत्र म्हणतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ध्वनी आहे ना महामंत्र. ध्यान करतो आपण, किंवा भगवानाचं रूप आहे त्याच्यावर ध्यान करतो, किंवा प्रसाद आहे त्याच्यावर ध्यान करतो आपण. प्रसादात मग व्हरायटी असते, गोड असतो, कडू असतो, खारट असतो, आंबट असतो, वेगवेगळ्या प्रकारचा रंग असतो, त्याला सगळं रंग, रूप, स्पर्श, स्वाद सगळं असतं त्याला, राईट? इट बिकम्स इझी टू मेडिटेट. पण ज्याला रंगरूप आकार नाही त्याला कसं तुम्ही मेडिटेट करणार? म्हणून त्याला म्हटलेलं आहे क्लेश कष्टदायक मार्ग आहे. ज्याला आकार नाहीये, जे अव्यक्त, त्याला कसं तुम्ही ध्यान करणार? नॉट पॉसिबल, राईट? म्हणून याला इथे म्हणताना असं म्हणतात प्रभुपादानं तात्पर्यामध्ये, बघा तुम्ही लिहिलंय प्रभुपादाने इथे, तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवासाठी हा अत्यंत मार्ग सहज सुलभ आणि स्वाभाविक आहे. अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही हे जाणणे जीवाला कठीण आहे. किती वेळा ऐकलं तुम्ही, मी शरीर नाही मी आत्मा आहे, मी शरीर नाही मी आत्मा आहे. मग तुम्हाला कळलं का तुम्ही आत्मा आहात? पाणीपुरी दिसली का लगेच मी शरीर आहे, आता मी आत्मा नाहीये. हरे कृष्ण. सोपं नाहीये. म्हणून मग शास्त्र काय सांगतात, प्रभुपाद काय म्हणतात, ओके एक काम करूया आपण, ती पाणीपुरी आहे ना ती पहिले भगवंतांना ऑफर करून घेऊन या आणि मग प्रसाद रूपाने घ्या. मग त्याने काय होतं, तुम्हाला पाणीपुरी घ्यायची इच्छा पण पूर्ण होते आणि तुम्ही शुद्ध पण होतात. आणि इव्हेंच्युअली असा एक दिवस येतो, त्या दिवशी तुम्ही म्हणताल नाही नाही पहिले भगवंतांना आणि वैष्णवांना. आता कसं असतं, ऑफरिंग करताना कसं असतं, कधी ऑफरिंग निघेल, लवकर ऑफरिंग निघेल. मग नंतर काय होतं, भगवंतांनी प्लेटच संपवून दिली पाहिजे पूर्ण. भगवंत काय रिटर्न देतात, हरे कृष्ण. है ना? प्रश्न पडला का तुम्हाला कधी? कारण रघुनंदन आहे ना आपण सगळे, रघुनंदन नाही म्हणू शकत आपण सगळे. रघुनंदन माहिती आहे ना, मुकुंद त्यांचा मुलगा रघुनंदन. त्याला वडिलांनी सांगितलं होतं की तू ऑफर कर, तर भगवंतांनी खाल्लं, कारण तो तेवढ्या प्रेमाने त्याने ऑफर केलं. म्हणजे त्याने तो गेला, म्हटलं की हे तुम्हाला खायचंच आहे, तुम्हाला देतोय मी. मग आपण कसं करतो, घेऊन जातो, लवकर काढावं लवकर काढा. सी म्हणून आपल्याला मग काय प्रॉब्लेम नाहीये, इव्हेंच्युअली आपण प्युरिफाय होणार. मग म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपल्याकरता तो मार्ग कठीण आहे. म्हणून निर्विशेषवादी विचार त्यांना काही आनंदच नाही जीवनामध्ये. तुम्ही बघितलेलं आहे ऑलरेडी, अध्याय नंबर 6 मध्ये आपण डिस्कस केलं होतं डिटेलमध्ये, 5 आणि 6 मध्ये, है ना? म्हणून इथे तुम्ही कधी बघितलं नसेल, तुम्ही जर निर्विशेषवाद्यांच्या आश्रम मध्ये गेलात, ते कसं घेतात माहिती का प्रसाद? एकाच कटोरीमध्ये, एक कटोरी असते अशी एक, समजा 5 आयटम बनवले असतील, डाळ भात भाजी चपाती स्वीट, सगळं त्याच्यामध्येच. भात डाळ भाजी स्वीट चपाती आणि मग कालवून खायचं. म्हणून म्हणतो मी इस्कॉन मध्येच टिकून राहावा, है ना? ते कटोरीची प्लेट बनेल फ्लॅट करून, त्याला खाचे बनतील, भाजी है ना, स्वीट भात डाळ सेपरेट सेपरेट तुम्हाला सर्विंग होईल. मग आनंद आहे ना हे सगळं व्यवस्थित घेताना. आणि शास्त्रामध्ये ऑथराइज आहे प्रसाद घेणे, राईट? एकच गोष्ट ऑथराइज आहे, प्रसाद, बाकी काहीच ऑथराइज नाहीये. मग आता इथे प्रभुपाद म्हणतात, अनादी काळापासून जीव हा देहबद्ध झालेला आहे. केवळ सिद्धांत रूपाने आपण शरीर नाही जाणणे जीवाला कठीण आहे.
यास्तव भक्तियोगी हा श्रीकृष्णांच्या अर्च विग्रहाला आराध्य म्हणून स्वीकारतो, कारण मनामध्ये शारीरिक संकल्पना ही असतेच आणि या संकल्पनेचा अशा तऱ्हेने उपयोग करता येतो. अर्थात पण प्रभुपाद क्लिअर करतात, अर्थात मंदिरातील भगवंतांच्या अर्च विग्रहाची आराधना म्हणजे पुतळ्याचे पूजन नव्हे. वैदिक प्रमाणानुसार पूजन सगुण अथवा निर्गुण असू शकते. मंदिरातील अर्च विग्रहाचे पूजन देखील सगुण होय, कारण भौतिक तत्वात भगवंत भौतिक तत्वामध्ये प्रकट झालेले असतात. परंतु पाषाण काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंतांचे अर्च विग्रह प्रकट झालेले असले तरी ते अर्च विग्रह प्राकृत नसतात. हे भगवंतांचे परिपूर्णत्व आहे. आणि मग ऑफकोर्स त्यांनी प्रभुपाद पुढे टपालपेटीचं उदाहरण देतात की डीटी वर्षी किती सायंटिफिक आहे. तर टपालपेटी तुम्ही सगळ्यांनी वापरलेली आहे. आजच्या जमान्यात लोकांना टपालपेटी कळत नाही, पण टपालपेटी ही जर ऑथोराइज असेल गव्हर्नमेंटने दिलेली, त्याच्यामध्ये तुम्ही लेटर टाकलं तर ते डेस्टिनेशनला पोहोचणार. आणि कुठलाही लाल डब्बा म्हणून त्यात तुम्ही टाकले तर तो पोहोचणार नाही. राईट. अरे लाल डब्बा दिसते टाका. आजकाल मग यानं कुठलाही लाल डब्बा असू शकतो. एसटी पण लाल असते, आपली एसटी बस लाल असते ना महाराष्ट्रामधली एसटी बस. राईट. सो प्रभुपाद त्याला पुढे क्लिअर करतो, तुम्ही ते वाचा नंतर. राईट. म्हणून बघा प्रभुपाद कसं पुढे देतात नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये. म्हणून भक्ताला तत्काळ आणि प्रत्यक्षपणे भगवंतांकडे जाणे मुळीच कष्टप्रद नसते, परंतु जे आध्यात्मिक अनुभूती करता निर्विशेषवादाचा मार्ग स्वीकारतात त्यांच्यासाठी तो मार्ग कठीण असतो. का? बिचारे ते प्रसाद घेत नाहीत कारण प्रसाद कोणाला भोग लावणार? कारण ते व्यक्ती म्हणून बघतच नाही भगवंतांना, मग हवेला प्रसाद लावणार का? राईट. त्यांना उपनिषदाद्वारे परमसत्याचे अव्यक्त रूप शास्त्रांचा गभीरार्थ जाणावा लागतो. त्यासाठी संस्कृत भाषाही शिकावी लागते. इंद्रियांना अगम्य असणारे भाव जाणावे लागतात आणि या सर्व पद्धतींचा अनुभव घ्यावा लागतो. हे सर्वसाधारण मनुष्यासाठी सोपे नसते. भक्तीमध्ये संलग्न झालेल्या कृष्ण भावना होईत मनुष्याला केवळ प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाने, नियमितपणे अर्च विग्रहाला केवळ वंदन केल्याने, भगवंतांचे गुणगान श्रवण केल्याने आणि केवळ भगवत प्रसाद ग्रहण केल्याने भगवंतांची अनुभूती सहजपणे होते. हरे कृष्ण. म्हणून महाराजांचं एक स्टेटमेंट आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की घरामध्ये सेवा करणारी एक गृहिणी जी डिव्होटी आहे किंवा एक भक्त जो डिव्होटी आहे किंवा गृहिणी समजा आणि हिमालयामध्ये तपस्या करणारा एक योगी, प्रभुपाद म्हणतात अगर मेरी एक डिसाइपल है, वो अगर शहर में किसी घर में रहती है और घर में रह के जपा करती है हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, और अगर वो रास्ते में जाकर कभी एक बैक टू क्वार्टर मैगजीन बांट के आती है, ये भक्ति करती है, वो उस योगी से लाख लाख करोड़ करोड़ गुना एडवांस्ड है. बघा तुम्ही आता. कारण जी क्रिया तुम्ही करताय त्या क्रियेपर्यंत पोहोचण्याकरता त्या योग्याला बहुनाम जन्मनाम अंते कोट्यावधी जन्म घालावे लागतील. आणि ती क्रिया तुम्ही आता करताय, बट बिकॉज आपल्याला कळत नाही आपण काय करतोय, म्हणून आपल्याला वाटतं की मी काय करतोय, मी काय नाही करते, मजा येत नाहीये, सोडून द्या. पण तुम्ही काय करताय जाणण्याकरता भगवद्गीता वाचावी लागते, प्रभुपादांचे प्रवचन ऐकावे लागतात, शास्त्र ऐकावे लागतात, गुरूंकडनं मार्गदर्शन घ्यावं लागतं. मग तुम्हाला कळतं अरे मैं जो कर रहा हूं जानते हो, दिस इज द ऍक्टिव्हिटी ऑफ एन लिबरेटेड सोल. मुक्त जीवात्म्याच्या क्रिया करतोय मी, फक्त आता मला जाणवत नाहीये पण मी मुक्त जीवात्म्याच्या क्रियांमध्ये संलग्न आहे. राईट. सो दॅट्स वाय प्रभुपाद इथे म्हणतात. राईट. शेवटी परम सत्याचा साक्षात्कार होण्याची शाश्वती नसलेल्या क्लेशदायक मार्गाचे निर्विशेषवादी अनुसरण करीत आहेत यात काही संदेह नाहीये. म्हणजे काय गॅरंटी पण नाही हो तिथे. आणि त्या मार्गात नाही तर तुम्ही भ्रष्ट झालात तर तुम्हाला थू करतात लोक. माहितीये का तुम्हाला, कधी बघितलं का? ज्ञान मार्गामधनं जर एखादा पतित झाला तर त्याला लोक थू करतात. बघ कसा पतित झाला, गेला. पण तुम्ही इस्कॉनमध्ये बघितलं असेल किती लोकांनी आश्रम चेंज केले असतील, जे ब्रह्मचारी आश्रम मध्ये होते किंवा संन्यास आश्रम मध्ये होते, बट दे आर स्टील रिस्पेक्टेबल गृहस्थाज, वैष्णवाज. राईट. आणि ते इक्वली तेवढेच प्रगती करू शकतात जेवढे संन्यासी करू शकतात. पण संन्यास मार्ग, पण ज्ञान मार्गामध्ये ही फॅसिलिटी नाहीये तुम्हाला. राईट. लाईक दॅट. प्रभुपाद त्याला पुढे क्लिअर करतात. म्हणून जस्ट फास्ट फॉरवर्ड प्रभुपाद लिहितात, परंतु साकारवादीने विनाक्लेश कोणत्याही धोक्याविना प्रत्यक्ष भगवंतांचीच प्राप्ती करतात. याच प्रकारचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये आढळते. त्याकडे म्हटले आहे की शेवटी मनुष्याला भगवंतांना शरण जावे लागते.
या शरणागतीलाच भक्ती असे म्हणतात. राईट. तर आपल्या सगळ्यांना एक दिवशी काय करायचंय, हरे कृष्ण बनायचंय. प्रभुपादांचं एक लेक्चर आहे, सरेंडर करायचं आहे. तर मग आज का नाही, शेवटी सरेंडर करायचं आहे ना आपल्याला, आपण टाळू शकत नाही ते. जसं कधी कधी ना मुलं असतात ज्यांची शाळा असते आणि एक्झाम येते, थांब ना आई 6 महिन्यानी एक्झाम आहे, आता कुठे एवढं लवकर, अगं आई थांब ना 3 महिने आहेत, आता कुठे एवढं घाई करते. अरे पण राजा एक्झाम द्यायची आहे ना तुला, आता आज नाही तर उद्या द्यायचीच आहे ना, मग तयारी करून ठेव ना. तयारी तर करून ठेवायला लागेल ना. मग जर तुम्हाला एक्झाम द्यायचीच आहे तर तुम्ही तयारी करून आताच तयारी करून ठेवा. कशाला वाट बघताय. इतर ऑर्डिनरी एक्झाम आहे जगातली, पण ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण जर आज शरण गेलो नाही भगवंतांना आणि आपल्याला जर मृत्यू आला अचानक, तुम्ही काय कराल मग. तेव्हा तुम्ही म्हणाल अरे मी तयार नव्हतो, थांब ना जरा थांब मी जरा 4 माळा राहिला, 4 माळा पूर्ण करून येतो. नाही ना, मृत्यूला आपण म्हणू शकत नाही तसं. म्हणून जर आपल्याला सरेंडर करायचं आहे तर मग आता आज का नको, राईट नाव है ना. म्हणून चॅन्टिंग करायची सर्वात चांगली वेळ कुठली आहे, कुठली वेळ आहे चॅन्टिंग करायची. ब्रह्ममुहूर्त. हरे कृष्ण. ब्रह्ममुहूर्त आहेच, पण आता येस ब्रह्ममुहूर्त आहे. त्याने ब्रह्ममुहूर्तामध्ये चॅन्टिंग केल्याने तुम्हाला कळेल की चॅन्टिंग करायची सर्वात इम्पॉर्टंट वेळ काय आहे, आत्ता, राईट नाव. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. टाळू शकत नाही आपण. म्हणून दॅट्स वाय प्रभुपाद तिथे लिहितात, परंतु जर त्यांनी नेती म्हणून ब्रह्मचर्याचे परिश्रम घेतले तर आपले आयुष्य याच रीतीने व्यतीत केले तशी परिणिती शेवटी क्लेशामध्येच होते. राईट लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद लिहितात सर्वात सिंपल मार्ग जो आहे नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये, जीवाला स्वतःचे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकली, परंतु आनंदमय स्वरूपाची अनुभूती होऊ शकणार नाही. तुम्हाला कळलं काय, आपले 3 फीचर आहेत, सत चित आनंद. निर्विशेष ज्योतीमध्ये फक्त सत आणि चित फीचर तुम्हाला अनुभवायला भेटतील, पण आनंदमय फीचर तुम्हाला भेटणार नाही तिथे. कारण आनंद कोणासोबत असेल, व्यक्तीसोबत असेल. निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये तुम्हाला आनंद कसा भेटेल, कारण व्यक्ती नाहीये तिथे फक्त भगवंताच्या शरीरातील ज्योती आहे. बरोबर आहे का नाही, राईट. तुम्हाला सगळ्यांना कळतंय काय चाललं डिस्कशन, आय होप तुम्हाला कळतंय. 3 फीचर असतात, सत चित आनंद. सत म्हणजे इटर्निटी, चित म्हणजे कॉन्शियस किंवा नॉलेज, इथे मोर ऑर लेस नॉलेज, आणि आनंद म्हणजे जॉयफुल आनंद. ते व्यक्तीचं घडू शकतं, राईट. आणि ते व्यक्ती आहेत भगवंत. लाईक दॅट. तुम्ही नंतर वाचा हा पॅराग्राफ. म्हणून तुम्ही लास्ट मध्ये, सॉरी पान नंबर 441 आहे, 3rd पॅराग्राफ, त्याच्यामध्ये लास्ट 4-5 लाईनमध्ये बरोबर लिहितात. म्हणून त्याने या मार्गाचा स्वीकार करू नये. प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्तियोगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे वळण्याची शक्यता असते. तुम्हाला माहितीये का असं होतं, जे निराकारवादी आहेत ते लोक नास्तिक होऊ शकतात इव्हेंच्युअली. माहितीये का निराकारवादामध्ये भौतिकवाद वाढतो आपला. कसा, कारण निराकारवादी जे लोक असतात त्यांना निराकार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आनंद प्राप्त होत नाही, आणि आपला स्वभाव कसा आहे आनंद प्राप्त करण्याचा, आनंदमय व्यासात. मग तिथे आनंद जर नाही भेटला तर आनंद शोधण्याकरता मग आपण कुठे येतो, पुन्हा भौतिक जगामध्ये. आणि मग जेवढे पतित झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त पतित होऊन जातो, राईट. म्हणून निराकार मार्ग हा सर्वात डेंजरस मार्ग आहे ऍक्च्युली. कारण निराकार मार्गामध्ये आपल्याला हायर टेस्ट भेटत नाही, उच्च स्वाद भेटत नाही भक्तीचा. आणि भक्तीचा उच्च स्वाद जर नाही भेटला तर मग निच्च स्वाद घेण्याकरता आपण रेडी झाला पाहिजे, आणि त्याला यावंच लागतं खाली. आणि प्रभुपादांच्या मॅक्सिमम पर्पजमध्ये प्रभुपाद ते क्लिअरली लिहितात, निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या स्तरावर ना व्यक्ती पतित होतोच. हरे कृष्ण. म्हणून या मार्गावर जाऊ नये, बिलकुल डेंजर. अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातीत अचिंत्य अशा अव्यक्त ध्यान करण्यास विशेष या कलियुगामध्ये कधीही प्रोत्साहन देऊ नये. भगवान श्रीकृष्णांनी या मार्गाची शिफारस केलेली नाहीये, राईट. सो लाईक दॅट.
एनी क्वेश्चन्स सो फार? एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न तुम्हाला कळलं नाही कळलं काय? अजून आपल्याकडे 15-20 मिनिटं आहेत, आपण पुढे जातोय. तुम्ही प्रसाद घेतला असेल निश्चित होऊन, तुम्ही बसलेला आहात मला दिसते सगळे. येस, ठीक आहे. तर आपल्याला हे इथपर्यंत समजलं. त्यानंतर मग पुढे भगवंत सांगतात की भक्तियोग हा एवढा चांगला मार्ग आहे की त्या मार्गामध्ये क्लेश नाहीये, दुःख नाहीये, राईट. आणि ह्याच्याहूनही पुढे हा मार्ग एवढा महत्वाचा आपल्याकरता का? बघा आता त्याला कारण काय. श्लोक नंबर 6 आणि 7. श्लोक नंबर 6 वाचा शोभा शितोळे माताजी, श्लोक नंबर 7 वाचा रुचिर गोपाळ प्रभू, आणि दोघांचा अनुवाद वाचा प्रमोद जाधव प्रभू. चला सुरुवात करा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ये तु सर्वाणि कर्माणि मयि अन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्लोक क्रमांक 7. तेषां समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसाम. हरे कृष्ण प्रभू. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या काही मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझे ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्थ मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण. किती सुंदर श्लोक आहे बघा हा याच्यातला, गीतेमधला. हा तुम्ही नेहमी ऐकला असेल. आणि तुम्ही गीतेमध्ये ना जे तुम्ही ते पिक्चर बघितलं, ते पिक्चर तुम्हाला बघूयात आपण. मी जनरली पीपीटी कधी युज नाही केलं, तुम्हाला पीपीटी अशी दाखवतो मी. राईट. ते पिक्चर आहे की नाही याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये नाहीये, पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा. एक चित्र तुम्हाला दिसतं की एका समुद्रामध्ये एक व्यक्ती बुडतोय आणि गरुड वाहनावरती भगवंत आलेत आणि भगवंतांनी त्याला हात दिलेला आहे. बघितलं ते पिक्चर तुम्ही? आणि भगवंत त्याला पाण्यात खेचतात बाहेर, राईट. तर ते ह्या श्लोकावरती आधारित आहे. तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हे जे भौतिक जगत आहे काय आहे? जन्म मृत्यूचं सागर आहे, राईट. आणि या सागरामध्ये आपण बुडलेलो आहोत. पण भगवंत काय म्हणतात? ये तू सर्वाणी कर्माणी. जो व्यक्ती माझे भजन पूजन करतो, आपले सर्व कर्मे मला अर्पण करतो, मही संन्यास्य मत्परा, राईट. आणि अनन्य भावाने माझी भक्ती करतो, उपासना करतो, जो माझ्यावरती त्याचं मन स्थिर करतो. आता ते मन कसं स्थिर करतो आणि कसं काय, त्याच्या पण कॅटेगरी दिल्या पुढच्या श्लोकामध्ये येतील, ते आपल्या नेक्स्ट क्लासला बघू आपण, की कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही माझ्यावरती माझं मन स्थिर करू शकता, राईट. या अशा व्यक्तीला मी काय करतो? भवामी न चिरात पार्थ मय्य अविशत चेतसाम. मी अशा व्यक्तीला इन्स्टंटली फार लवकर त्याचा मी उद्धार करतो, त्वरित. आणि ही जी फॅसिलिटी आहे, ही फॅसिलिटी तुम्हाला निर्विशेष मार्गावरती भेटत नाही. आता याला तुलना करताना आपण एक उदाहरण घेऊया, राईट. समजा से फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एका विहिरीमध्ये तुम्ही नाही पडला, ठीक आहे, दुसरा कोणतरी पडलाय. सॉरी. आपण पडलेलो, ठीक आहे, आपल्या कोणतरी पडलेलं आहे. से फॉर एक्झाम्पल एका विहिरीमध्ये पडलोय आपण, ठीक आहे. आणि आपण वरनं खाल्ला आवाज येतोय, अरे मला. आणि ती विहीर कशी माहितीये का? ती विहीर समजा पाणी आहे किंवा सुकी आहे, कशी एकदम खोल आहे, त्याला पायऱ्या नाही आहेत, आपण वरती येऊ शकत नाही. आणि आपण खाली पडलोय, आपण ओरडतोय मदत करा, हेल्प हेल्प. आणि वरनं कोणीतरी रशी टाकली एक, किंवा रशी आली खाली, आपल्या खाली पडली, राईट. पण आता ती रशी कशी आहे? निश्चित तुम्हाला दिसते की रशी पडले, पुढे काही दिसत नाहीये आणि रशी निश्चित लटकलेली आहे. मग तुम्हाला काय करायचंय? त्या रशीला पकडून बाहेर यायचं, राईट. पकडून 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 बाहेर यायचं. दिस इज कॅटेगरी 1. कॅटेगरी 2, अजून एक विहीर आहे, त्याच्यामध्ये अजून एक भक्त पडलेला आहे, ठीक आहे. ती पण तशीच खोल विहीर आहे, आणि एकदम तो अंधारामध्ये बचाव 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 चिल्लार आहे. तिथे पण वरनं एक रशी पडते. आणि हा व्यक्ती जेव्हा वरती बघतो ना, तर त्या विहिरीमध्ये त्याला काय दिसलं नाही, वरती दिसते रशी दिसते. मग त्याला रशी पकडून वर यायचंय. पण ह्या विहिरीमध्ये त्यांनी जेव्हा वर बघितलं,
तो त्याला वर दिसला, अरे रस्सी के साथ साथ गरुड़ वाहन पे भगवान भी खड़े हैं और भगवान क्या कर रहे हैं, उस रस्सी को उन्होंने पकड़ा है और मुझे क्या करना है, खाली उस रस्सी को पकड़ के लटकना है और रस्सी को ऊपर खींचेंगे जोर से. मैं मला सांगा तुम्ही कुठला व्यक्ती सर्वात फायद्यामध्ये आहे? मधुसूदन प्रेमाताजी काय म्हणतात, दुसरा ना, जी रस्सीवरती खेचली जाते तो, की पहिलावाला? बघा व्यवस्थित समजून घ्या अंतर. पहिल्या रस्सीमध्ये तुम्हाला रस्सी पकडून 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 वर चढायचं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त रस्सी पकडून ठेवायची आहे आणि तुम्हाला ते वरती रस्सी खेचतील ते. आता तुम्ही बघा, जो विहिरीमध्ये पडलेला आहे बिचारा, त्याने 1 महिन्यापासून काही खाल्लं नाहीये. बिचारा उपाशी आहे तो. या भौतिक जगामध्ये जे पडलेले आहेत ते बिचारे सगळे उपाशी आहेत. त्याला सांगितलं चॅन्टिंग कर तरी हरे कृष्ण, प्रभू बळत नाहीये माझ्यामध्ये, बिडबॅग उचलायला पण ताकद नाहीये. काय बिचारा चॅन्टिंग करेल तो. भगवंत काय म्हणतात, एक काम करता हूँ, रुक जरा, मैं किचन से जाके कुछ प्रसाद बना के लेके आता हूँ, ले खा ले. प्रसाद खा लिया, प्रभु अभी थोड़ा बल आया है, अभी जप करेगा? हाँ अभी जप करता हूँ, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तुम्हाला कळलं का अंतर? लक्षात ठेवा, आपल्याकडे बळ पण नाहीये जप करण्याचं आध्यात्मिक. मग गुरु काय करतात आपल्याकरता? गुरु आपल्याकरता प्रकट होतात, आपल्याकरता संस्था बनवतात, आपल्याकरता मंदिर बनवतात, आपल्याकरता प्रसाद बनवतात, सत्संग देतात, सत्संग तुम्हाला बोलवतात, AC हॉलमध्ये बसवतात, पंखे लावून बसवतात, वाटेवर प्रसाद बनवून खायला प्यायला घालतात. खा रे खा, बस इथे ये, खा बाळ खा. प्रभूजी अजून द्या ना एक गुलाबजामुन, घे माझ्या ताटातला घे. मी बघितलं असेल, चक्क त्याच्या ताटातले काढून देतात. प्रभूजी अजून एक भेटेल का? कशाला? घरी घेऊन जायचंय 2, मम्मी करता. बरं घे अजून 2. आणि मग एवढे सगळे केल्यावरती मग त्याला विचारतात, जप करशील ना? हा प्रभूजी जप नक्की जप करेल आता. म्हणजे आपल्याला आपलं बळ पण नाहीये चॅन्टिंग करायला सुद्धा. मग आपल्याला कोणाची गरज आहे? अशा प्रकारची, म्हणजे अशा व्यक्तीची गरज आहे जो आपल्याला खायला प्यायला पण देईल, जो आपल्याला चॅन्टिंग करण्याकरता बसवेल व्यवस्थित, आपल्याला घर देईल, सगळं देईल, मग आपली भक्ती चालते. मग आता तुम्ही या 2 विहिरींची तुलना करा. पहिलीची विहीर आहे ती कुणाची आहे? निर्विशेष ब्रह्म उपासकाची विहीर आहे, ज्याच्यामध्ये त्याला स्वतः प्रयत्न करून वर जायचं असतं. आणि दुसरी जी विहीर आहे त्याच्यामध्ये काय आहे? काय करायचं नाही, पकडून फक्त बस भगवंतावरती त्याला खेचतील आणि भगवंतांची शक्ती ही अचिंत्य आहे. ते असं खेचतील तुम्हाला कळणार पण नाही. हे कुठल्या कुठे पटकन तुम्ही बाहेर पडलात. ठीक आहे, तुमची अशी पाण्यात तुम्ही विहीर काढतात, ते पाणी तशी विहीर नाही येते. प्रभू लवकर खेचा ना, हो किती दिवस झाले वरती तुम्ही खेचताय, बाहेर पडत नाहीये मी. तशी विहीर नाहीये, एक इन्स्टंटली तुम्ही बाहेर पडणार. म्हणून मी शब्द का वापरलेला आहे, तेषाहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात. मैं आपको इस मृत्यु संसार सागर से इंस्टंटली बाहर निकालूंगा. नाव याला अजून रसिक कमेंट्री ऍड करण्याकरता आपण 2 लाईन इथे वाचू, मग विश्वनाथ ठाकूर यांची कमेंट्री आहे. तात्पर्यामध्ये प्रभू बोलतात, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे. प्रभुपादांचे एक एक शब्द, एक एक तात्पर्य एवढे स्वीट आहेत. तुम्ही म्हणजे त्याला मेडिटेट केलं तर तुम्हाला मेडिटेट करता 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 दिवस जाईल आणि त्याचा गोडवा एवढा आहे. राईट, ही गोष्ट जी आहे ना, शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो की भगवंत हे महान आहेत आणि जीव त्यांच्या अधीन आहे. हे पूर्ण सारांश आहे अध्यात्माचा. कारण निर्विशेषवादी काय म्हणतात, मैं और भगवान एक ही आहे आणि म्हणून त्यांचा उद्धार होत नाही. पण इथे जीव काय म्हणतो, भगवान महान है और मैं नालायक हूं. हरे कृष्ण. नालायक म्हणजे मैं गया गुजरा हूं, मैं कुछ हूं नहीं, तो फिर भगवान मेरा उद्धार कर सकते हैं ना. जो अपने आप को भगवान के इक्वल समझेगा उसका कैसे उद्धार कर सकते भगवान? मतलब कैसे करेंगे? नहीं कर सकते. मतलब करेंगे लेकिन नहीं करते हो. भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे.
आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायाची सेवा करावी लागते. हरे कृष्ण. दिस इज इटर्नल ट्रूथ. राईट. मग आता इथे श्रीधर स्वामी म्हणतात, जसं इथे भगवंताने म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात तेशाम मैं खुद क्या करता हूं, इंटरव्हीन करता हूं, इंटरफिअर करता हूं. मग श्रीधर स्वामी ऍक्च्युली म्हणतात, जे तुम्ही जे पिक्चर बघितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, राईट, इथे नाही या पुस्तकात, पण ते सागरामध्ये माणूस बुडत आहे आणि भगवंत हात देतात आणि त्याला खेचतात बाहेर. राईट. तर श्रीधर स्वामी म्हणतात की ऍक्च्युली कृष्ण काय करतात, आपल्या कशा प्रकारे उद्धार करतात, आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देऊन उद्धार करतात आपला. बरोबर आहे. आध्यात्मिक ज्ञानाने आपल्या बऱ्याच संकल्पना ह्या जगामध्ये ज्या मन आपलं जे रोटलेलं आहे त्याला मनातला या गलिच्छ वातावरणात बाहेर काढतात आध्यात्मिक ज्ञानाद्वारे, असं श्रीधर स्वामी म्हणतात. याला पुढे जाऊन विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणखीन ऍड करतात. म्हणतात की ओ थांबा, अजून ह्याच्यामध्ये आहे भरपूर. भगवंत फक्त ज्ञान देत नाहीत, भगवंत काय करतात, पर्सनली स्वतः येतात सुद्धा. कारण गीतेमध्ये भगवंतांनी म्हटले 9.22 मध्ये योगक्षेमम वहाम्यहम, जे माझ्या भक्ताकडे आहे, जे ज्याला आध्यात्मिक जीवनामध्ये उपयोग आहे त्याचा मी मेंटेन करतो, आणि जे त्याच्याकडे कमी आहे ते मी त्याला पुरवतो. आणि ह्याला क्लासिक उदाहरण म्हणजे काय, दक्षिण भारतामध्ये रंगनाथ मंदिराच्या बाहेर असणारा ब्राह्मण जो त्याला वाचता येत नव्हता आणि तो गीता वाचत होता. तो आयडियली ब्राह्मण म्हणजे त्याला वाचता यायला पाहिजे होतं, पण त्याला येत नव्हतं वाचता. ही त्याची कमी होती. भगवंतानी त्याची कमी पूर्ण केली. काय, त्याला चित्र दाखवून. शेवटी भगवद्गीता वाचल्यानंतर चित्र काय दिसलं पाहिजे आपल्याला, भगवंता गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन सेवा कोण करतोय, कृष्ण सेवा करतात आणि अर्जुन काय करतोय, आराम करतोय. हरे कृष्ण. गीतेचा सारांश बघा काय आहे, लक्षात ठेवा. गीतेचा सारांश तुम्हाला कव्हरवरती दिसेल. अर्जुन मजा करतोय असं नाही, अर्जुन पण सेवा करतोय, पण तुम्हाला दिसेल की अर्जुन हा सुपिरियर पोझिशनला आहे आणि भगवंत हे इन्फिरियर पोझिशनला आहेत. का, प्रेमापोटी. हे तुम्हाला जर कळलं तुम्हाला गीता समजली. हे नाही कळलं तर गीता नाही समजली. तुम्ही भले भक्तिशास्त्रीमध्ये 100 पैकी 100 मिळवले, हरे कृष्ण, किंवा 90-95 भेटले, तुम्हाला 80 भेटले, नापास. तुम्हाला हे कळलं तर पास. मग इथे भगवंत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की भगवंत फक्त ज्ञान देत नाहीत तर ते पर्सनली इंटरव्हीन करतात भक्ताच्या जीवनामध्ये, पर्सनली हस्तक्षेप करतात. मग तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा कसं भगवंतांनी पर्सनली हस्तक्षेप केलेला आहे. भगवंत फक्त उपदेश देऊन जात नाहीत की हा हे कर ते कर, मी तुला ज्ञान दिले आता तुझ्या जगात नाही. तुम्ही जेव्हा ज्ञान अप्लाय करायला फेल होतात तेव्हा भगवंत प्रॅक्टिकली उतरतात आणि सांगतात ऐसा कर बेटा, ऐसा कर. तसंच ना, तुम्ही लहान मुलांना कसं हात लावून हात पकडून शिकवलं असं ना पाठीमध्ये लिहायला, असं गिरवून, तसं भगवंत आपला हात पकडतात. नाही लिहायला जमत, थांब, तुझं चॅन्टिंग करायला जमत नाही, थांब मी तुझा हात पकडतो, बीड अशी पकड, हरे कृष्ण बोल, हरे कृष्ण हरे कृष्ण. चक्क असं करतात भगवंत. तुम्हाला अनुभव येईल तुम्ही जर हे तात्पर्य व्यवस्थित वाटतं, तुम्हाला अनुभव येईल. राईट. सो दॅट्स वाय म्हणून भगवंत इथे म्हणतात की अशा प्रकारे मी माझ्या भक्ताचा उद्धार करेल. म्हणून हा जो मार्ग आहे सविशेष मार्ग, याचा हा मार्ग फार सोयीस्कर आहे माझ्या भक्तांकरता. राईट. आणि प्रभुपाद इथे लिहितात तात्पर्यामध्ये, तुम्ही जर पुढे गेलात, श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरता 2nd पॅराग्राफ मध्ये त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णाच्या ठाई स्थित केले पाहिजे. मनुष्याने केवळ श्रीकृष्ण प्रत्यर्थ कर्म केले पाहिजे. तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्वपूर्ण नाही, तर ते कर्म केवळ श्रीकृष्ण प्रत्यर्थ करणे महत्वाचे आहे. हाच भक्तीचा आदर्श आहे. राईट. भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्या वाचून इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हे त्याच्या जीवनाचे ध्येय असते. आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या संतुष्टी करता भक्त कशाचाही त्याग करू शकतो. ही पद्धत अत्यंत सुगम आहे. मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जपही करू शकतो. अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो. राईट. सो इट इज लाईक दॅट. आणि तुम्ही पुढे प्रबोधाने ते कोटेशन दिलेलं वराह पुराणामधलं ते तुम्ही वाचा नंतर, की कशा प्रकारे भगवंत ह्या भौतिक सागरातनं आपला उद्धार करतात. भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही. प्रभुपाद लिहितात त्या अनुवादाचा, श्लोकाचा अनुवाद लिहिताना 2 मिनिटात आपण पूर्ण करतोय. या श्लोकाचं तात्पर्य हेच आहे की भक्तांनी स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली आहे. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो.
एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते, त्याप्रमाणे भक्ताने स्वतःहून योगा अभ्यासाद्वारे इतर ग्रहलोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही. याउलट भगवंत भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावरती आरूढ होऊन तत्काळ येतात आणि संसार सागरातून त्याची त्वरित मुक्ती करतात. आणि प्रबंधाचं तात्पर्य इतका क्लासिक आहे, तुम्ही वाचा पुढे 2 मिनिटं तात्पर्य. समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली तरी पोहण्यात तो जरी अतिशय निष्णात असला तरी तो स्वतःला वाचवू शकत नाही. हरे कृष्ण. आहे तुम्हाला हिंमत? तुम्ही म्हणाल की मला पोहता येतं, मग तुम्हाला जर समुद्राच्या मध्यभागी फेकलं, तुम्ही निघताल का बाहेर? कितीही तुम्हाला पोहता येत असेल, तुमच्याकडे भले अवॉर्ड असेल, नंबर 1 ट्रॉफी असेल तुमच्याकडे, तुम्ही त्यांना बाहेर नाही पडू शकत. राईट? कारण समुद्र एवढा अथांग आहे की किती पोहाल तुम्ही? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवसांनी बुडणार तुम्ही. असं सांगितलं मी, 1 दिवसामध्येच बुडणार. हरे कृष्ण. है ना? समुद्रात सापडले प्रॉपर लिहितात, परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्याबाहेर काढले तर लगेच त्याची सुटका होईल. नाही, आपण आपल्या मार्गाने प्रयत्नाने बाहेर पडू शकत नाही, पण आपल्याला कोणी बाहेर काढलं लगेच निघू शकतो. याचं तात्पर्य असं आहे की कधी कधी बघा, मला एका भक्ताने प्रश्न विचारला होता, प्रभूजी आपल्या जीवनामध्ये जर आपण कधी कधी ह्याच्यामध्ये असतो, मायामध्ये असतो, आपल्याला कसं कळणार? मी म्हटलं तुला कधी कळणारच नाही. तुला कधी कळणारच नाही. तुला कोण सांगू शकतो? तिसरा भक्त सांगू शकतो. म्हणून आपल्याला जेव्हा जज करत असेल ना, मी मायामध्ये आहे की कृष्णमध्ये आहे, स्वतः तुम्ही जज करू शकत नाही. कोण जज करू शकतो? तुमचा दुसरा मित्र किंवा डिवोटी. त्याला विचारायचं, प्रभू जरा मुझे ऑब्जर्व करो ना 1 महीने के लिए, जरा मेरा साधना चार्ट ऑब्जर्व करो ना. मेरे साधना चार्ट में देखो ना, मैं कितने बजे उठा हूँ, कितने बजे सोया हूँ, कितना मैंने श्रवण किया है, कितने लोगों को गाली दिया है, कितना नॉन ड्यूटी प्रसाद खाया है मैंने बाहर, कितना सिनेमा देखा है, कितना सोशल मीडिया में सर्फिंग किया है. चेक करो ना जरा प्रभु. तो वो डिवोटी बता पाएगा कि तुम कितना माया में है, कितना भक्ती में है. आप खुद कभी नाही बता पाएंगे. वाय? बिकॉज आपल्याला कधी वाटतच नाही आपण मायामध्ये आहोत. कारण त्यावेळेला मायाचा आपल्यावरती भयंकर प्रभाव असतो, समजूच शकत नाही आपल्याला. म्हणून द इम्पॉर्ट इज की आपल्याला जर तिसऱ्या भक्ताने वाचवलं तर आपण वाचणार, अदरवाईज आपण वाचू शकत नाही. राईट? बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्ती मार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे. आणि मग ते कोटेशन दिले नारायणी मधलं, तुम्ही वाचा त्यानंतर. खाली कोटेशन प्रभुपादांचा महामंत्र दिलेला आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा या तात्पर्यामध्ये किती द्वंद्व आलं बघा. म्हणून ना ऍक्च्युली भगवद्गीता वाचल्यानंतर जो महामंत्र जप करत नाही त्याला भगवद्गीता कळलीच नाही. एव्हरीवेअर द इसेन्स इज चॅन्टिंग ऑफ द महामंत्र. नंतर येतात, या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवत भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती सुखाने आणि सहजपणे होते, परंतु याच परम लक्ष्याची प्राप्ती इतर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही. लाईक दॅट. म्हणून पुढे ते कोटेशन दिले, सर्व धर्म परित्याज्य. आणि प्रभुपाद त्या अनुवाद तात्पर्याच्या शेवटच्या 4 लाईनीमध्ये लिहितात, आत्मसाक्षात्काराच्या इतर सर्व मार्गांचा मनुष्याने त्याग केला पाहिजे आणि केवळ कृष्ण भावना व्हावी, भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल. त्याने गत जीवनातील पापकरांचा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवंत स्वतः त्याची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये. प्रत्येकाने सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. यामध्ये जीवनाची परमसिद्धी आहे. म्हणून ना कधी कधी ड्युटी लोक अननेसरी एन्झायटी घेतात की अरे मेरा कैसे होगा, मेरा ये नहीं हो रहा है. अरे तुम टेंशन छोड़ो, जपा करो. यू जस्ट चॅन्ट हरे कृष्ण प्रॉपरली, यू जस्ट सर्व डिवोटीज नाईसली. भक्तांची सेवा करा, चॅन्टिंग करा, आणि उरलेल्या वेळामध्ये प्रसाद घेऊ नका, म्हणजे घेऊन झोपू नका. उरलेल्या वेळामध्ये प्रसाद घेता घेता भागवतम ऐकता, है ना. प्रसाद घेता घेता भागवतम ऐका, कारण वेळ कमी आहे ना. आता चॅन्टिंग केली, सेवा केली, मग टाइम पुढे भेटतो आपल्याला, मग प्रसाद घेऊन झोपायचा नाही. प्रसाद घेता घेता भागवतम ऐका आणि झोपता झोपता भागवतम ऐकून मग झोपा, उठल्यावरती परत ऐका. म्हणून अननेसेसरी गोष्टींवरती एन्झायटी घेण्यापेक्षा जर आपण, कधी कधी लोक जास्त टेन्शन मध्ये असतात की अरे मला टेन्शन आहे. अरे टेन्शन काय करशील मग आयुष्यामध्ये? टेन्शननी का टेन्शन दूर होत नाही. टेन्शन दूर होत नाही. टेन्शन मध्ये जर तू भगवंताचं नाव घेतलंस तर टेन्शन दूर होईल. कारण भगवंत मग आपल्यावरतीच टेक ओव्हर करतात. भगवंत बोलतात, मैं अभी तुम्हारा केस हाथ में ले रहा हूं, मैं देखता हूं कैसे तुम्हारा टेन्शन नहीं जाएगा. सो दिस इज द इम्पॉर्ट. म्हणून प्रभुपाद देतात की स्वतः आपण तथाकथित आध्यात्मिक मार्गाद्वारे आपला उद्धार करायचा प्रयत्न करू नये. आपण भगवंतांना आपली केस सोपवावी, आपला उद्धार निश्चित होणार.
राईट. तर असं सुंदर, दिस आर ऑल इमोशन्स. भगवंतांचं हे हार्ट आहे इथे, आणि याच्याहूनही आणखीन हार्ट भगवंत पुढे रिव्हील करतील. एवढ्या स्तरापर्यंत रिव्हील करतील की तुम्हाला वाटेल की अरे भगवंत एवढे कसं काय. आणि प्रेम आहे ना, या 9व्या अध्यायापासून स्टार्ट झालं होतं. राईट. रादर 7व्या अध्यायापासून 7, 8, 9, 10, 11, 12 हे 6 अध्याय. हा 12वा कल्मिनेशन आहे, पिक पॉइंट. तर आपण याला बघूया पुढे नेक्स्ट क्लासमध्ये. भगवंत आपल्याला मग आणखीन वेगवेगळे ऑप्शन देतील. अच्छा तुम डायरेक्ट भक्ती नाही कर सकते हो, ये करो. ये भी नहीं कर सकते हो, ये करो. ये भी नहीं कर सकते. शेवटी म्हणतील काही नाही करू शकत तू, समाजसेवा कर. एवढ्या स्तरापर्यंत घेऊन जातील तुम्हाला. राईट. कारण ते म्हणजे काहीतरी चांगलं कर, जेणेकरून मी तुला काहीतरी द्यायचा प्रयत्न करेल. राईट. तर आपण बघूया शुक्रवारी, आपण याला पुढे घेऊया. हरे कृष्ण. बोला माताजी. क्लास ऑफिशियली संपलेला आहे. ज्याला भाकरी भाजी खायची 12 तारखेला पेपर होणार होता, तो झाला नाही. आणि 13 तारखेला तो पेंडिंग परीक्षा गेले प्रभूजी माझ्याकडनं. मी भक्ती शास्त्री आणि गोपीनाथ आश्रय मध्ये शोधत होती, मला काही पेपर सापडला नाही. पण तो आज माझ्या लक्षात आला की पेंडिंग एक्झाम म्हणून आज लक्षात आला प्रभूजी. तर मग मी आता लिहू शकते ना पेपर. हरे कृष्ण. आपण प्रायव्हेटली बोलूया. सांगतो तुम्हाला मी फोनवरती. पण ऍक्च्युली 13 पेपर आलेला आहे. हा, पण ऍक्च्युली 13 तारीख फिक्स केली होती ना आपण. अच्छा तुम्ही त्या ग्रुप मध्ये नव्हतात त्यामुळे तुम्हाला कळलं नाही वाटतं. हा मला ते कळलं नाही. आणि चालेल. मी तेच म्हटलं की मध्ये शोधलं आणि भक्ती शास्त्रीमध्ये पण शोधलं, मला सापडतच नव्हतं 12ला पण 13ला पण आज सापडलं ते. म्हणजे असं शोधत काहीतरी. हरे कृष्ण. शेवटी तुम्हाला कृष्ण सापडले. हरे कृष्ण. ठीक आहे. आपण आता पेपर मग तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मार्गदर्शन करतो थोड्या वेळात फोनवरती. ठीक आहे. नाही प्रश्नपत्रिका आलेली आहे. हा तेच तुम्हाला मी मार्गदर्शन करतो थोड्या वेळात फोनवरती. हरे कृष्ण. सांगतो तुम्हाला काय करायचं ते. ओके. नाही मी तुम्हाला फोन करेन पर्सनली. बरं चालेल. ओके. अजून कोणाचे काही ज्या लोक भक्तांचे पेंडिंग आहेत ना एक्झाम वगैरे पटकन देऊन टाका. कारण आता ऑलरेडी तुम्हाला 3रा आता हा येणार आहे 10, 11, 12 आणि आता मग 12वा तर संपून जाईल पुढच्या क्लासमध्ये. प्रभूजी मी फोन पण केला होता 12 तारखेला आणि नेमकी मिस झाली प्रभूजी. मी काळजी करू नका माताजी. मी लिहू शकते का प्रभूजी? तुम्ही काळजी करू नका. तुम्ही केस भगवंतावर सोपून द्या. आता भगवंत काय म्हटले, तुम्ही भगवंतांच्या अधीन राहा. भगवंत तुम्हाला वरती उचलतील, रश्मीने उचलतील. काळजी करू नका. उद्धार करतील तुमचा. जर एवढ्या सगळ्यांचा उद्धार केला तुमचा कसा नाही करणार. तुमचं नावच आहे सेवा कोणी लीला माताजी. काळजी करू नका, होईल सगळं. ठीक आहे. मी तुम्हाला फोन करतो ना. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी देऊन टाका. जास्त तुम्ही पेंडिंग केली तुम्हाला त्रास होईल नंतर, कारण ऑलरेडी ओव्हरलोड होईल तुम्हाला तुमच्यावरती. तर ज्यांच्या बाकी आहेत एक्झाम त्यांनी मला पर्सनली व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन कसं करायचं, काय करायचं ते. माझी इच्छा आहे की तुम्ही जेवढे आलेला आहात कोर्समध्ये त्यांनी पूर्ण कोर्स करून जावा. आणि मी तुम्हाला मदत करण्याकरता कायम तयार आहे. पण तुम्ही कमीत कमी रशी पकडली पाहिजे. तुम्ही रशीच पकडली ना वरती कसं घेणार रशीला आपण. राईट. हा नाही तुम्ही काळजी करू नका माताजी. काय यावेळी कसं झालंय ना. चालेल काय हरकत नाही, होऊन जाईल. मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. चालेल. आपण भेटूया मग शुक्रवारी आणि पुढे घेऊन जाऊया. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वंचा कल्पतरुश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.